नमस्कार मित्रांनो, सुप्रभात. आणि आजच्या ब्लॉगमध्ये आपण चाललो आहोत सगुणा बाग इथे. शॉर्टमध्ये सांगत आहे, आज मयंक आणि दक्षला पण भरपूर आनंद झाला आहे, कारण ही भरपूर दिवसानंतर ही सहल असेल आमची. आणि आम्ही बदलापूरवरून मार्गस्थ झालेलो आहोत सगुणा बागला जाण्यासाठी, नेरळ या स्टेशनपर्यंत. चला तर मग पुढचं मी तुम्हाला शॉर्टमध्ये दाखवेन. चला. मध्य रेल्वेची जी रेल्वे वाहतूक आहे तिथे जाणं म्हणजे एक गावाला जाण्यासारखाच अनुभव असतो. छानसं असं धुकं पडलेलं आणि गर्दीही कमी होती तशी, त्या मानाने रविवार असला तरी. पण त्या ठिकाणी फिरण्यासाठी जाताना एक गर्दीचा हा अनुभव असतोच असतो, पण प्रवास हा सुखकरच झाला. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो आहे मी. आणि आज आहे 26 जानेवारीच्या आदल्या दिवस, म्हणजे रविवारच आहे. आणि आपण नेरळला सगुणा बागला चाललो आहोत. सगुणा बागला जाण्याचं एक औचित्य म्हणजे प्रत्येक लहान मुलांना किंवा मोठ्या माणसांना शेतीचं ज्ञान, आणि तिकडे भरपूर असे पक्षी प्राणी वगैरे आहेत, तर ते बघण्याचा अनुभवण्याचा आपण एक मजा करणार आहोत. तर आज रूपा आली आहे, मयंक आला आहे आणि दक्षसुद्धा आलेला आहे. तर बघू, भरपूर एक्साइटमेंट आहे. काय असेल तिथे त्या सगळ्या गोष्टी बघण्याची आणि आपण अनुभवण्याची. चला तर मग एक एक गोष्ट मी प्रत्येक तिथे दाखवेन तुम्हाला. चला. नेरळ स्टेशन बाहेर रिक्षा असतात, ते रिक्षामार्फत आपण तिथून पुढे जाणार आहोत सगुणा बागपर्यंत. एक 150 रुपये साधारणतः घेतात ते डायरेक्ट त्या सगुणा बागपर्यंत, गेटच्या नंतर आतमध्ये जिथे आपला स्पॉट आहे तिथपर्यंत सोडतात ते आतमध्ये. प्रवेशद्वाराकडे एक तिकीट विंडो आहे. त्या विंडोपाशी आपल्याला जे आपण ऑनलाईन बुकिंग केलेलं असतं ते आपल्याला तिथे प्रथम दाखवावं लागतं, आणि त्यानंतरच आपल्याला पुढे एंट्री भेटते. त्या एंट्रीमधून आपल्याला आता पुढे जायचं आहे. अशा प्रकारे पूर्ण जवळजवळ मोठा परिसर आहे हा त्यांनी डेव्हलप केलेला, आणि त्या डेव्हलप केलेल्या परिसरातून आतमध्ये आपल्याला पुढे त्या स्पॉटपर्यंत आपल्याला जायचं असतं. चला. आपण आता आतमध्ये सगुणा बागमध्ये एंट्री केलेली आहे, आणि एंट्री केल्यानंतर आपल्याला जयेश म्हणून जे आहेत गाईड आहेत त्यांनी आपल्याला पूर्ण माहिती सांगितलेली आहे. म्हणजे लॉकर्स वगैरे उपलब्ध आहेत, विनामूल्य आहेत, आणि त्याचे ते फक्त डिपॉझिट घेतात. आणि त्याच्यानंतर पुढे आपल्याला इथून आता जे काय सामान असेल ते सगळं आपण तिथे ठेवायचं आहे. आणि त्यानंतर पुढे फ्रेश व्हायचं आहे. फ्रेश होऊन झाल्यावरती आपल्याला नाश्त्यासाठी जायचं आहे, आणि नाश्त्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला त्या जयेशकडे यायचं आहे. म्हणजे जो गाईड आहे आपल्याला दाखवणारा, तो त्याच्याकडे पुन्हा यायचा आहे. चला पुढे जा. सुरुवातीलाच आपल्याला गणपती बाप्पा दिसले आहेत, गणपती बाप्पा. आणि हे हँडक्राफ्ट सर्व ज्या गोष्टी आहेत ते बनवत आहेत तिथे. छानपैकी अशा वस्तू ज्या आहेत ते चालू आहेत त्यांच्या. शेजारीच लहान मुलांसाठी खेळण्यासाठी अत्यंत अशा छानशा अशा सुखसोयी त्यांनी केलेल्या आहेत. बाजूलाच झिप लाईनिंग पण आहे, सायकलिंग पण करू शकता तुम्ही तिथे.
आणि त्याच्यानंतर आपण जाणार आहोत नाश्त्यासाठी ही अतिशय सुंदर अशी त्यांनी जागा हे केलेली आहे आणि स्वच्छता महत्त्वाची म्हणजे स्वच्छता आहे. सुशोभीकरण पण तेवढंच चांगलं केलेलं आहे. बांबूची लागवड आहे, ज्या मगाशी आपण ज्या वस्तू बघितल्या त्या आहेत तिथे. भरपूर असं मेन महत्त्वाचं म्हणजे स्वच्छता. मला पहिलं दर्शन दिलं ते या इमू पक्षानं. या इमू पक्षाचं खास आकर्षण म्हणजे त्याचं या सगळ्यांमध्ये असं उभं राहणं, ऐटीत अगदी न घाबरता न कोणाला हे करता. कोणाला इजाही त्याने केली नाही, पण छान वाटलं अशा समोर अशा एवढ्या मोठ्या पक्षाला बघताना. हातला बस. चल बाजूला. यानंतर आम्ही गेलो मधमाशी पालन जिथे होते त्या ठिकाणी. म्हणजे मधमाशांची संपूर्ण माहिती त्याने आम्हाला सांगितली. तो ये हनी बी जो है ना, आप ऐसे मत समझो कि पाले हुए तो अटैक नहीं होता. महीने में 4-5 बार तो मेरे ऊपर अटैक होता है, लेकिन मैंने एक गलती एक्सेप्ट की है कि मुझे ही उनके घर के पास आना है और प्लेट निकाल कर बाहर दिखाना. 1% तो लगेगा ना कि अभी हनी लेके जा. तो ये डर कम है अभी. लेकिन कोई हनी बीस मेरे हाथ से उंगली से प्रेस हो जाती है पकड़ते समय प्लेट को, तो तुरंत अटैक. लेकिन वो अटैक कर रही है, मतलब तकलीफ हो रही है मुझे, लेकिन हटा भी नहीं सकता. उसे हटाया तो और 4-5 करेंगे. तो सर के आसपास जो अकेली जो घूम रही है ना, वो अकेली नहीं रहती. मतलब आजू बाजू में 5-6 रहते. तो जैसे ही आप इसे हाथ लगाए वो भी अटैक करेंगे. ओके, तो ये गलती बस याद रखो. आप नोटिस करो कि मैंने सिर्फ लकड़ी को पकड़ा, इसलिए अटैक नहीं होगा. पूरे पेटी में कम से कम 5-6 हज़ार तक हनी बीज रहते हैं. उस 5-6 हज़ार में बारीकी से ढूंढा जाए तो ढूंढने से मिलती है क्वीन. और क्वीन भी जो है ना, साइज में थोड़ी बड़ी रहती है, कलरफुल रहती है, तो जल्दी आइडेंटिफाई होती है. जैसे कि ये डिफरेंट है. देखिए क्या छोटी. तिच्या मागे काही अजून आहे. तिच्या मागे काही अजून आहे. इट्स डिफरेंट. दूसरी बात इनका मोबाइल, ये छत्ता जो है ना, एकदम अलग ही दिखती है. करती है, हम नहीं करते. छत्ता तैयार करने के लिए कम से कम 5-6 महीना लगता है. जब बाहर से नई पीटी आती है ऐसे रहती है. आमचं मधमाशी पालन बघून झाल्यानंतर त्यांनी आम्हाला त्यांच्या शेतामध्ये फिरायला नेलं. तिथे भरपूर प्रकारची अशी शेती केलेली होती. खास करून हे आकर्षण होतं, जिथे कधीच नांगरणी केली जात नाही. तिथे वेगवेगळ्या प्रकारची पिकं घेतली जातात. आणि आत्ता जे सीझन होता तो भुईमुगाची लागवड त्यांनी केलेली. ह्या भुईमुगाची लागवड केल्यानंतर, भुईमुगाचं उत्पन्न घेतल्यानंतर त्यांची इथे पावसामध्ये भात शेती केली जाते आणि वाफ्यावरती ही भात शेती केली जाते. नांगरणी होत नाही, हे वैशिष्ट्य आहे या जमिनीमध्ये. त्यानंतर पुढे असे त्यांनी भरपूर असे प्लॉट्स केलेले आहेत जिथे शेती केली जाते. ही आहे सूर्यफुलाची बाग. सूर्यफूल अजून तरी आले नव्हते. मला वाटतं ह्या महिनाभरात ही सूर्यफुलं पण यायला तयार होतील. छान पद्धतीने मस्त असं झालेलं आहे. आणि इथे पुढे आहे ही कोथिंबीर लावलेली आहे त्यांनी. कोथिंबीरीची लागवड केलेली आहे. या ठिकाणी फिरताना आपल्याला लक्षात येईल की ह्या परिसरात त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे
म्हणजे जे फिरण्यासाठी येतात किंवा ज्यांना राहण्याची सोय हवी असते त्यांना इथे त्यांनी वेगवेगळे असे हाऊसेस बनवलेले आहेत. ते तुम्ही वेगवेगळ्या किमतीवरती तिथे एका रात्रीसाठी राहण्यासाठी तिथे तुम्ही त्या गोष्टींची सोय केली आहे. आणि इथे प्रत्येक बागेत ह्या आजूबाजूला ज्या आंब्याची झाडं आहेत त्या आंब्याच्या झाडांना छान असा मोहर लागलेला आहे आणि त्या मोहराचा जो सुगंध असतो तो सुगंध ह्या पूर्ण परिसरात पसरलेला आहे. बांबूची लागवड ही भरपूर प्रमाणात केलेली आहे, तुम्ही बघू शकता. तशीच चिकूची झाडंही आहेत, म्हणजे फळांची वगैरे झाडं आहेत आणि भरपूर लावलेली आहेत. मगाशी सांगितल्याप्रमाणे हे बघा, हे एक अत्यंत असं बघण्यासारखं विलोभनीय असं घर आहे, कौलारू घर आहे. मड हाऊस म्हणून त्यांनी या घराला नाव दिलेलं आहे. अगदी अप्रतिम अशी वास्तू त्यांनी बनवलेली आहे. छान वाटतं असं. अशा ठिकाणी राहण्यासाठी कोणाला नाही आवडणार. समोरच असं तलाव आहे आणि बाहेर असं परिसरात बसणं हे एक अलौकिक असा अनुभवच असतो हा. आता आपण आलो आहोत पक्ष्यांच्या या एका मोठ्या अशा जाळीदार अशा पिंजऱ्यामध्ये, जिथे वेगवेगळ्या प्रकारचे लव्हबर्ड्स ज्याला आपण म्हणतो ते त्यांनी पाळलेले आहेत आणि काही ससे वगैरे पण आहेत. आणि त्याच्यामध्ये गिनी पिग म्हणून जो छोटा जो प्राणी आहे त्याला पण आपण इथे बघण्याचा अनुभव घेणार आहोत. आपल्याला इथे हातावरती छोटे असे दाणे दिले जातात, जेणेकरून पक्षी आपल्या हातावरती त्यांना घेण्याचा अनुभव इथे काही वेगळाच आहे. आणि ह्या गोष्टीचा अनुभव घेणं म्हणजे एक पर्वणीच आहे आपल्यासाठी, कारण ह्या गोष्टी कधीच आपल्याला मुंबईसारख्या शहरामध्ये अनुभवायला भेटत नाहीत. तर हे अनुभव इथे आले. चला दाखवतो तुम्हाला. या आतमध्ये ज्या ताई असतात त्या आपल्या हातावरती असे थोडेसे दाणे देतात आणि आपल्याला फक्त त्या पक्ष्यांचा एक बोलतात ना की एक आपल्याला आपल्याकडे पेशन्स हवे असतात, ते की ते पक्षी आपल्या हातावरती येऊन बसणार आणि ते दाणे टिपणार. याचा अनुभव मात्र काही वेगळाच आहे. आता आपल्याला एक वाट बघायची आहे त्या पक्ष्यांची. ते बघा पक्षी कसे छानसे असे येतात आणि आपल्या हातावरती अशा गुदगुल्या करतात. दुसऱ्यांच्या हातावरती बसलेल्या पक्ष्यांना बघून कधी एकदाचा आमच्या हातावरती का येत नाही आहेत हे असंच वाटत होतं, पण का होईना थोड्या वेळाने आमच्याही हातावरती ते आलेच. आजूबाजूला प्रत्येकाच्या हातावरती पोपट येत होते, पण ह्या मयंक आणि दक्षच्या हातावर येत नव्हता. पण तो जेव्हा पोपट त्यांच्या हातावर येऊन बसला तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद काही वेगळाच होता.
त्यानंतर आम्ही सकाळपासूनच्या गोष्टीची आतुरतेने वाट बघत होतो, ज्या गोष्टीला हातात घेण्यासाठी आमचे हात आसुसलेले, तो एकदाचा आमच्या हातामध्ये आला. ह्या प्राण्याला म्हणतात इग्वाना, सरड्याचीच मोठी जात. ह्याला हातात घेणं म्हणजे अगदी वेगळीच गोष्ट. एकदम मजा आली ह्या प्राण्याला हातात घेताना. तेवढा शांत, अगदी सुरेख होता हा प्राणी. यापुढे त्यांनी एक म्युझियम तयार केलेलं आहे, ज्यामध्ये जुन्या भांड्यांची किंवा जुनी नाणी वगैरे ह्या अशा गोष्टी त्यांनी तिथे संग्रहित केलेल्या आहेत. या सर्वांचा अनुभव घेतल्यानंतर आपण आलो आहोत या एका छोट्याशा कमळाच्या बेटावरती, जिथे कमळाचीच पूर्ण झाडं आहेत आणि दत्तगुरू जे आहेत आपले, त्या दत्तगुरूंचं एक छानसं असं छोटंसं अगदी मूर्ती आहे त्यांची तिथे. छान वाटतं इथे, प्रसन्न वाटतं इथे.
दत्तगुरूंचं दर्शन झाल्यानंतर आपण आलो आहोत आता बोटिंगचा अनुभव घेण्यासाठी. एक राऊंड मारला जातो इथे बोटिंगचा, पण मजा आली. बोटीची सफर करून झाल्यानंतर आम्ही आलो आहोत जरा नदीमध्ये आंघोळ करण्यासाठी. स्वच्छ अशा नितळ पाण्यामध्ये आंघोळ करण्याचा आनंद म्हणजे काही वेगळाच आहे. दोघांनी तर भरपूर मजा केली. या नदीवर पोहायला आणि हा मला अशा प्रकारे ही दिवसभराची पूर्ण सहल आमची पूर्ण झाली. तुम्हाला कसं वाटलं हे नक्की कळवा कमेंट बॉक्समध्ये मला. आणि परंतु आपल्या लहान मुलांना इथे नक्की घेऊन जा, कारण एक दिवसाची जर सहल करायची असेल तर यासारखा स्पॉट दुसरा कुठलाच नाही. भरपूर मजा येते. पुन्हा भेटूया आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत नमस्कार. चला तर मग.